सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वराने केल्या, त्या लीळेंमधून आपल्याला जो समज, जाणीव, बोध करून दिली, तो बोध, समज, जाणीव आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. आचार्यांना देवाने जा म्हटल्यानंतर अत्यंत दुःखिस्त अवस्थेत आचार्य रुद्धपूरला गेले आणि 6 महिने तिथं देवाच्या निरोपाची वाट बघितली. परंतु जोपर्यंत त्यांच्या मनातला जो नकारात्मक भावना, अहमपणा, अहंता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमेश्वराने त्यांना बोलवलं नाही. आणि त्यांना असं वाटलं की आता आपल्याला देव काही बोलावणार नाही, आपल्याकडून झालेली जी अक्षम्य चूक आहे परमेश्वर माफ करणार नाही. आणि अशा वेळेसच अत्यंत त्राण नसलेले आचार्य, अशक्त झालेले आचार्य, ज्यांना उठता येत नाही, बसता येत नाही, अशा आचार्यांना देवाने निरोप दिला. आणि निरोप ऐकताच आचार्यांच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला, एक बळ निर्माण झालं आणि आचार्य रुद्धपूरवरून पैठणला यायला निघाले. आता रुद्धपूर ते पैठण हे जवळजवळ 450 किलोमीटरचं अंतर आहे आजच्या मितीला. आणि त्यावेळेस यदाकदाचित जास्त असू शकतं. परंतु आचार्यांना ज्यावेळेस परमेश्वराने बोलवलं, असा निरोप भेटला, त्यावेळेस अत्यंत आशक्त झालेले आचार्य झोप न घेता, न थांबता, न विश्रांती घेता चालत चालत 3 दिवस 3 रात्रमध्ये पैठणला आलेले आहे. उभ्यानेच भिक्षा मागायची, उभ्यानेच जेवण करायचं, झोप लागली उभ्यानेच झाडाच्या फांद्यांना पकडायचं, थोडा आराम करायचा, विश्रांती घ्यायची आणि पुढं निघायचं. अत्यंत आशक्ती आलेल्या आचार्यांना देवाचा निरोप भेटल्यानंतर अहोरात्र चालायला लागणं आणि परमेश्वराच्या ओढीनं देव कधी भेटेल ही इच्छा प्राप्त होणं हे अनाकलनीय आहे. याचं कारण फक्त आणि फक्त परमेश्वर आवड, हृदयामध्ये फक्त परमेश्वराची ओढ, तोची व्हावं, तोची भेटावं ही इच्छा, ही वासना. आणि त्या अनुषंगाने आचार्यांमध्ये जो बदल झाला, जी शक्ती आली, तिचं वर्णन आपण शब्दात ऐकू शकत नाही, समजू शकत नाही, जाणू शकत नाही. कारण आजच्या परिस्थितीने जर आपला तुलनात्मक विचार जर केला तर आपल्याला 20 किलोमीटर चालणार नाही आणि ते 400 किलोमीटर 3 दिवसात जर आले असतील तर दिवसाला किती किलोमीटर झालं याचं गणित आपण करा. झोप नाही, आराम नाही, विश्रांती नाही, पायी पायी प्रवास करत करत अहोरात्र परमेश्वराच्या भेटीला आलेले आहे. आणि ज्यावेळेस देवाला त्यांनी बघितलं त्यावेळेस अंतःकरणामध्ये दुःख निर्माण झालं. लहान मुलासारखे ते फुंदून फुंदून रडायला लागले. देवाने त्यांना आलिंगन दिलं, जवळ घेतलं, समजावलं, पण तरीही आचार्यांचं दुःख मात्र कमी होईना. कारण 6 महिन्याचं ते प्रायचित्ताचं ते दुःख, अंतःकरणामध्ये साठवलेलं जे दुःख, ते एका दिवसात, एका मिनिटात न संपणार आहे. आणि म्हणून आचार्य अत्यंत दुःख करायला लागले, लहान बाळासारखं रडायला लागले. आणि मग देव आता आचार्यांना समजावत आहे. देव दृष्टांत सांगताय. कोणी एक राजा असतो म्हणले, तो राजा राजभ्रष्ट होतो, अर्थात दुसऱ्या राजाने त्याच्यावरती स्वारी केल्यानंतर तो हारतो. आणि हारल्यानंतर त्या राजाला राज्यातून बाहेर जावं लागतं. एक परंपरा होती की ज्यावेळेस एखादा राजा हारतो त्याला ते राज्य दरबार, राज्यगादी सारी सोडून द्यावं लागते आणि त्या राजाची, ज्यांनी जिंकलं त्याला ती सर्व होत असते. तो राजभ्रष्ट झाल्यानंतर, हरल्यानंतर तो राजवाड्यातून निघून जातो, पळून जातो. आणि हा दुसरा जो राजा, ज्यांनी जिंकलं, त्यांनी तो सर्व राजवाडा आपल्या ताब्यात घेतला, राजगादीवर बसला. आता जो अगोदरच्या राजाचे जे सरदार होते, जे नौकर चाकर होते, ते ह्या राजाचे झाले. परंतु एक असा असतो शिंदे राणी, तो मात्र ह्या राजाची चाकरी करत नाही. त्याची एक निष्ठता त्या राजाच्या, आपल्या मालकाच्या ठिकाणी असते. तोही निघून जातो
आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा तरी करतो. ह्या राजाचा जय जयकार करत नाही, दरबारामध्ये येत नाही, नोकरी करत नाही, अशा पद्धतीने तो एकांतात राहायला लागतो. आता जो राजा हरला होता तो राजाने बाहेर जाऊन पूर्ण तयारी केली आणि पुन्हा त्या राजावरती आक्रमण केलं आणि पूर्ण ते राज्य परत जिंकून घेतलं आपलं स्वतःचं. ज्यावेळेस तो राजदरबारात आला, दरबारात बसला, सगळीकडे नजर मारल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की सर्वच जे आपले नोकर चाकर आहे, राजदरबारी आहे, ते सर्वच आहे, परंतु शिंदे राणी दिसत नाही. मग ते सर्वांना विचारतात की तुम्ही सर्व आलात, तुम्ही सर्व दिसतात, पण शिंदे राणी दिसत नाही, ते कुठं आहे? आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांनी त्या राजाची चाकरी केली नाही, तो जय म्हटला नाही, तो एकांतात जाऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत करत आपलं जीवन कंठत आहे. तुमच्याप्रती असलेली त्याची एकनिष्ठता ती आजही आहे. आणि मग राजाला अत्यंत प्रसन्नता निर्माण झाली. तो राजा स्वतः त्या शिंदे राणीला आणायला जातो, पालखी घोडे सैन्य घेऊन जातो, वाजत गाजत त्याला घेऊन येतो आणि अर्ध राज्य त्याला बक्षीस देतो आणि आपल्या समान करतो. अर्थात परमेश्वराने हा दृष्टांतातून आपल्याला खूप मोठं ज्ञान, खूप मोठा समज, जाणीव करून दिलेली आहे. संकट, आडी अडचणी, दुःख हे आपल्या पूर्वकर्माचेच जोड आहे. पूर्वकर्मात आपण पेरलेलं आहे, आपणच मिळवलेलं आहे, ते आपल्या जीवनात येणारच आहे. परंतु किती आडी अडचणी आहे, किती संकटे हो, परमेश्वराच्या प्रती आपली जी एकनिष्ठता आहे ती अबाधित ठेवणं हे आपल्या जीवनाचं मूळ कर्तव्य, आपल्या भक्तीचं लक्षण आहे, आपल्या बोधाचं लक्षण आहे. आणि जो हे सांभाळतो, जो हे करतो, त्याला मात्र परमेश्वरासारखं करून अनादि अविद्येचा छेद करून आनंदाला पात्र करतात, मुक्तीला नेतात. पुन्हा अडीअडचणी आपल्या जीवनामध्ये येणं हे प्रपंचाचा एक भाग आहे. संकट येणं हा प्रपंचाचा एक भाग आहे. ते आपले पूर्वश्रमीचे कर्मच आहे आणि त्या कर्मानुसार आपल्यामध्ये जे अडीअडचणी, संकट, चढ उतार येत राहतात. परंतु त्याही वेळेस आपली जी भक्ती आहे ती अत्यंत निष्ठेने, समर्थवादावरती निष्ठा ठेवून अबाधित ठेवणं हे मात्र सर्वात मोठं आव्हान आहे. त्या संकटांना, त्या अडीअडचणींना घाबरून जर आपण इतर देवीदेवतेची भक्ती करायला लागलो, विकल्पजनित क्रिया करायला लागलो, अंधश्रद्धा, विधी, कर्मकांड जोपासायला लागलो, तर मात्र आपण व्यभिचारलो आणि मग परमेश्वर आपलं या सृष्टीपर्यंत तोंडही बघू शकत नाही, बघत नाही. देव खंती पकडतात. परमेश्वराला अभिमान निर्माण व्हावा अशी भक्ती परमेश्वराला अपेक्षित आहे आणि ती आहे फक्त आणि फक्त एकनिष्ठतेची. आचार्यांना परमेश्वर समजावतात की तुम्ही खरे आमचे भक्त आहात. तुमची एकनिष्ठता आडी अडचणी संकट काळातही आम्ही जा म्हटल्यानंतरही तुम्हाला जे स्फुरलं ते तुमच्या बुद्धीचं, त्या तुमच्या बौद्धिकतेचं किंवा त्या तुमच्या बोधाचं लक्षण आहे. संकट काळात चांगलं स्फुरणं हे परमेश्वराची कृपा जरी असली तरी आपला प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण संकट काळामध्येच आपली खरी परीक्षा असते, अडचणीच्या काळात आपली परीक्षा असते आणि खूप काही संपत्ती आली त्यावेळेस आपली परीक्षा असते. त्यावेळेस आपण नेमकं काय करतोय, कसं राहतोय, त्यावरती परमेश्वर प्राप्ती ठरत असते. सर्व गेलं म्हणून माणूस नैतिकता सोडतो आणि खूप काय आलं म्हणूनही नैतिकता सोडतो. नैतिकता हा धर्माचा पाया आहे, तो ज्यांनी सांभाळला, ती नैतिकता सांभाळली, त्यांनी एकनिष्ठता सांभाळली, एकनिष्ठता ज्यांनी सांभाळली त्यांनी परमेश्वराला सांभाळलं. आचार्यांवरती खूप मोठं संकट होतं. त्यांच्याच पूर्वकर्मानुसार, पूर्व केलेल्या असंत कर्मानुसार त्यांच्यावर आलेले संकट ते त्यांनी मात्र परमेश्वरावरती निष्ठा ठेवून परमेश्वराने सांगितलेला जो आचार आहे तो पूर्णपणे तंतोतंत पाळला आणि त्या संकटावरती मात करून परमेश्वराला प्राप्त होण्याच्या उद्देशाने पुन्हा परमेश्वरानेच त्यांना बोलवलेलं आहे. तरीही त्यांचं दुःख काही कमी होईना. देव त्यांना समजावत आहे, रडताय, देव त्यांना जवळ घेत आहे. शांत व्हा वानऱ्या, दुःख करू नका. शब्द देत आहे का आता इथून पुढे तुम्हाला कधीही कुठेही केव्हाही पाठवणार नाही आम्ही. भट्टोबासांच्या पाठीवर श्रीकर ठेवला, पाठीला स्पर्श केला
तेव्हा बाईसा शेजारी आहे, सर्व भक्त आहे. ही परमेश्वराची आणि भक्ताची अलौकिक अशी भेट, ते पाहण्याचं भाग्य त्या भक्तांना लाभलं. परमेश्वर त्या भक्ताला समजावत आहे, जवळ घेत आहे, लक्षात आणून देत आहे. आणि आचार्य मात्र अजूनही त्यांची जी दुःखाची तीव्रता आहे ती कमी मात्र होत नाही आहे. बाईसांना उत्सुकता वाटते. बाईसा म्हणते, बाबा, नागदेवाच्या अंतःकरणात फार दुःख झाले आहे. तुम्ही एवढं समजावताय तरी तो दुःखातून बाहेर पडत नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये अत्यंत दुःख साठलेलं आहे. मग सर्वज्ञ पोळलेल्या श्वानाचा दृष्टांत सांगतात. जे कुत्रं असतं उन्हाळ्यामध्ये, त्याच्या शरीरामध्ये अगोदरच त्याचं जे शरीर आहे ते उष्ण असतं आणि त्याला कुठंही स्वस्थता भेटत नाही. ते पोळलेलं जे सून असतं म्हणजे कुत्रं असतं, ते कोणत्या ठिकाणी जातं, कुठंतरी जातं, इथं तोंड घाल, तिथं तोंड घाल, या सावलीला बैस, या झाडाखाली बैस, परंतु ते अखंड पोळतच असतं. त्याला कुठंच स्वस्थता लाभत नसते, त्याला कुठंच सुख लाभत नसतं. तसंच म्हणले परमेश्वर सांगतात की जे माझे भक्त आहे, जे वासनिक आहे, जे अनुसरलेले आहे, ज्यांना फक्त आणि फक्त मीच पाहिजे, ते कुठंच शांत राहत नाही, कुठंच स्वस्थ राहत नाही, कुठंच समाधानी राहत नाही. कधी भेटेल तोची व्हावा, तोची भेटावं ही तळमळ, हे दुःख अंतःकरणात घेऊन फक्त आणि फक्त माझी वाट पाहत आहे. ते कुठंच कधीच त्यांना सुख समाधान लागत नाही. कुणी वासनिक भेटले त्यांना ते सुख लागत नाही. स्थानवंदन केलं सुख लागत नाही. खूप देवपूजा वंदन केलं तरी ते समाधान पावत नाही. काही साधू संत भेटले, शास्त्र ऐकायला भेटलं, शास्त्र अभ्यासायला भेटलं, शास्त्र सांगायला भेटलं, तरीही ते स्वस्थ राहत नाही. ते अखंड जळत राहतात. बाह्य अंगाने ते दिसत नाही, आतल्या अंगाने मात्र परमेश्वर आणि ते जळत राहतात. आणि इथंच आपणही कमी पडतो. आपण स्थानवंदन केलं का आपल्याला वाटतं, वा वा, खूप चांगले स्थानवंदन केले, साधू संत भेटले, क्रिया करायला भेटली, प्रसाद जोड मला करायला भेटला, चांगला वासनिक भेटला, चांगला साधू संत भेटले. अशा पद्धतीने आपण या साधनांमध्येच अडकलेलो आहे. परमेश्वर म्हणतात, ज्याला मी हवा आहे तो मात्र अखंड जळत आहे. तो कुठंच केव्हाच कधी स्वस्थ आणि समाधानी होत नाही. तोची भेटावा, तोची मिळावा या उद्देशाने सतत अखंड जळत राहून माझं आठवण, माझे स्मरण, चिंतन करत राहतो. परमेश्वर आचार्यांच्या माध्यमातून आपल्यालाही सर्व सांगतात की आपण कुठं थांबलो आहे, कुठं अडकलो आहे. जो नामधारक आहे तो नामात अडकला, जो वासनिक आहे तो मी अनुसरणार आहे, मी अनुसरणार आहे, परंतु अडीअडचणी, अडथळे, संकट यात अडकला. भिक्षुक आहे, आता मी कपडे घातले, मी अनुसरलो, आता मला देव होईल, यात अडकला. नित्यविधी निमित्तविधीच्या अनुषंगाने जे जे प्राप्त होतं आहे त्यातून मला आता देव भेटेल ही भावना निर्माण होऊन त्यात अडकला. ह्या अडकणं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून परमेश्वर म्हणतात, स्वातंत्र्य मोक्ष, पारतंत्र्य बंध. ही स्वतंत्रता आपल्या लक्षात आली पाहिजे आणि तोच भेटावा, तोच मिळावा या उद्देशाने आपलं सतत शोधणी चालू राहिली पाहिजे. या स्थानावर भेटेल का, त्या स्थानावर भेटेल, या मार्गावर भेटेल का, त्या मार्गावर भेटेल, या साधूजवळ भेटेल, या वासनिकाजवळ भेटेल, कुठं भेटेल, कुठं देव, शास्त्रात भेटेल, श्रवण भक्तीत भेटेल, वाचनात भेटेल, लिखाणात भेटेल, कुठं भेटेल, ही अखंड तळमळ मात्र भक्ताची असते. आणि म्हणून आचार्यांनाही परमेश्वराचे प्राप्तीची, परमेश्वराच्या भेटीची ओढ आणि तळमळ असल्यामुळं ते कुठेही समाधान पाहू शकत नाही म्हटले. अर्थात आचार्य ही एका परमेश्वराच्या दुसऱ्या अवताराच्या ठिकाणी होते. तिथे आटन विजन भिक्षा भोजन करत होते. तिथे पूजा अवसर ऐकत होते, पाहत होते, गोंधळबाबांची सेवा करत होते. जे बी चालू होतं ते सर्व चालूच होतं. एवढं दुःख येण्याचं, असमाधानी राहण्याचं काहीच कारण नव्हतं. कारण ती ह्याच देवाने त्या देवाकडे पाठवलं. तिथं ह्याच देवाने नियम सांगितला, निग्रह केला, संकल्प केला आणि त्या आचारानुसार आचार्य राहत होते. परंतु जसजसा देवाचा निरोप यायचा का, आम्ही बोलावल्याशिवाय येऊ नका, तसतसे ते क्रुश होत होते, दुःख होत होते आणि त्यांना जाणवत होतं की आता आपल्याला देव भेटतो की नाही. अत्यंत क्रुश झाल्यानंतर मात्र निरोप भेटला आणि मग वाऱ्याच्या वेगाने अत्यंत अशक्त झालेले आचार्य 7 हत्तीचं बळ येऊन अहोरात्र पैठणला देव चालत आले.
आचार्य चालत आले देवाच्या भेटीला, परंतु ते जे दुःख 6 महिन्याचं त्यांच्या अंतःकरणामध्ये क्षणोक्षणी त्यांनी जे प्रायचित्त केलेलं आहे ते मात्र अजूनही त्यांच्या हृदयातून जात नाही आहे. देव त्यांना समजावत आहे. बाईसांच्या माध्यमातून, प्रश्नातून आचार्यांना समजावत आहे, आपल्यालाही सांगताय की माझा भक्त कसा असला पाहिजे, माझा भक्त कसा असतो, हे प्रॅक्टिकल आपल्याला परमेश्वर आचार्यांच्या माध्यमातून दाखवत आहेत. आणि त्यानंतरही आचार्य मात्र दुःखी, कष्टी होऊन शांत होत नाही. आणि मग दुर्भगेचा परमेश्वर परत दृष्टांत सांगताय. काही एक मनुष्य असतो, त्याला 2 बायका असतात, एक आवडती असते, एक नावडती असते. जी नावडती असते तिच्याकडनं उठणं बसणं खाणं पिणं होतं, परंतु जे आपलेपण होय तो काय मात्र तिला तो देत नव्हता. आणि त्यामुळं तिची मात्र निष्ठा आपल्या पतीवर ती अत्यंत कृश होते. त्या कृशतेने त्याचं शरीरकडं तिचं लक्ष राहत नसतं, कामाकडं लक्ष राहत नसतं. आणि अचानक एकदा त्या नवऱ्याच्या नजरेत ती पडते की ही अत्यंत क्रूर झालेली आहे. आपल्या प्रेमाला अपेक्षित असलेली ती प्रेम तिला भेटत नाही आहे. आणि म्हणून त्याला तिची कीव येते. कीव आल्यानंतर तो आपलेपण देतो. आपलेपण दिल्यानंतर तिला मुलगा होतो आणि तो मुलगा त्या व्यक्तीच्या इस्टेटीला वारसदार होतो. आणि तो वारसदार झाल्यामुळं, तो मालक झाल्यामुळं त्याची आई मात्र राजमाता होते. असंच परमेश्वर जे आहे आपल्या भक्ताची अपेक्षा करतात, परंतु परमेश्वर दयाळू माळू कृपाळू जरी असला तरी आपण किती तत्वावर आहे, किती आचारावर आहे, किती सिद्धांतावर आहे, यावरती परमेश्वराचं जे आपलेपण आपल्याला भेटत असतं. त्यानंतर कोणीही जो जीव आहे त्याच्या आचारानुसार, त्याच्या तत्वसिद्धांतानुसार, म्हणितलं न केल्यानुसार परमेश्वर उदास होतात, परंतु सन्निधानातून देव त्याला काढून देत नाही. आणि त्यानंतर तो आपल्या धर्मावरती टिकून राहतो, परमेश्वराच्या समर्थवादावरती राहून आपला आचार करतो, अत्यंत कृश होतो, क्षणोक्षणी पाऊलोपाऊली जळत असतो. चतुर्विध दुःखामध्ये स्मरण, आठवण, चिंतन करत करत परमेश्वराची प्राप्ती व्हावी या उद्देशाने सातत्यपूर्ण प्रयत्न तो करत असतो. आणि असंच अचानक परमेश्वराला एखाद्या दिवशी प्रसन्नता निर्माण होते, दया निर्माण होते. आणि ते परमेश्वर त्याला मात्र शाब्दज्ञानातून अपरोक्ष ज्ञानात नेतात, अपरोक्ष ज्ञानातून सामान्य ज्ञानात, विशेष ज्ञानात, अनादि अविद्येचा छेद करून परमेश्वर प्राप्ती देतात, आनंद देतात. आणि परमेश्वर सांगतात की अशा भक्ताला मग आम्ही सकळही शक्ती दान करतो, आमच्या समान करतो. आणि त्यावेळेस मात्र अप्रत्यक्षरित्या आचार्यांच्या लक्षात येतं की देव आपल्याला सांगताय आणि मी आता तुम्हाला काय करणार आहे, कुठं नेणार आहे, कशा पद्धतीनं प्राप्ती देणार आहे, याचा अप्रत्यक्षरित्या परमेश्वर मला सांगताय. हे लक्षात आल्यानंतर आचार्यांचं जे दुःख आहे, ती जी तीव्रता आहे ती अत्यंत कमी होऊन जाते. ही निरूपण ऐकल्यानंतर बटवासांचं दुःख संपूर्णपणे नाहीसं होतं. सर्व भक्त लोक शांततेने हे ऐकत असतात, समजून घेत असतात, जाणत असतात. आचार्यांचं ते दुःख ते बघत असतात. बाईसा आहे, औसा आहे, बरेच सद्भक्त आता परमेश्वराच्या सन्निधानात आहे. आणि आचार्यांचं ते दुःख नाहीसं झाल्यानंतर देव मात्र मग बाईसांना सांगतात का बाई वानरेस थकलेले आहे, त्यांच्यासाठी पाणी आणा, पाणी करा, पाणी ठेवा, गरम पाणी. देवाला भक्ताची काळजी. त्या अभिमान घेऊन आचार्यांचा देवाने बाईसांना सांगितलं. बाईसां करवी एवढं मोठं पात्र त्यांच्या करवी आचार्यांना गरम पाणी ठेवायला लावलं. बाईसांनी गरम पाणी केलं, हो बाबा म्हटले. आणि मग अगोदर बाईसांनी सर्वज्ञांची मर्दाना मादनी केली. झालं. भटोबासांनाही देवाची आंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्व भक्तजनांनी मात्र भटोबासांना आंघोळ घातली. आणि त्या दिवसापासून नेहमी सर्वज्ञांजवळ भटोबास मात्र राहायला लागले. आता मात्र एक क्षणही देवाला त्यांनी सोडलं नाही. इथून पुढचे आचार्य त्यांच्या मनामध्ये झालेला बदल, वृत्ती प्रवृत्तीमध्ये झालेला बदल, वाढलेली निष्ठा जर आपण बघितली तर आचार्यांच्या मनात आता कधीच केव्हाच कुठंच किंतु परंतु आणि विकल्प कधीच येत नाही.
एक संकट आचार्यांना पूर्णपणे क्लीन स्वच्छ करून गेलं आहे. त्यांनीच मिळवलेलं संकट पण परमेश्वराची कृपा आणि त्यांचा प्रयत्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपल्यावर येतं संकट, परंतु आपण तेव्हा संकटाला घाबरून धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण करतो, विकल्प करतो, कर्मकांड करतो, देवीदेवतेला शरण जातो, नवस जाप्य करतो, ऋतवैकल्य करतो आणि व्यभिचारतो आणि कायमचं परमेश्वराला मुकतो. संकटे आपलेच आहे, अडीअडचणी आपलेच आहे. ही घाण आपणच पेरलेली आहे, ती आपल्याच जीवनात येणार आहे. याचा विचार करून जेव्हा ठामपणे आपण परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून चालायला सुरुवात करू, तेव्हाच परमेश्वर आपलं सहाय्य करतात आणि आपली काळजी घेतात. देवाचा आंघोळ झाल्यानंतर सर्व भक्तजनांनी आचार्यांना आंघोळ घातली आहे आणि आचार्यांचा जो थकवा आहे हा 6 महिन्याचा थकवा आहे. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा, अंतकरणातला जो थकवा आहे तो माणसाला जास्त थकवतो असतो. आणि तो थकवा, चिंता जी होती आचार्यांची ती देव मिळवण्याची होती. आपणही थकतो, परंतु मला हे भेटेल का, मला ते भेटेल का, सांसारिक अभिलाषापर धावपळ आपली चालू असते. आपली भक्ती दृष्टपर असल्यामुळं त्यात आपण थकत असतो आणि त्यात परमेश्वराचा धर्माचा आसरा पाहत असतो. परंतु तो आसरा, तो धर्म परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे जर घेतला, स्वीकारला, सांभाळला तर परमेश्वराचं साह्य होतं. आणि मग देव तिथंच जवळजवळ पूर्ण पावसाळा म्हणजे 4 महिने जोपर्यंत आचार्यांचे थकवा जात नाही, त्यांचं दुःख पूर्ण निघून जात नाही, शारीरिक क्षमता त्यांची पूर्ण व्यवस्थित होत नाही, त्यांना आलेली ग्लानी पूर्ण जात नाही, तोपर्यंत देव तिथंच थांबतात. त्यानंतर पुन्हा खडकुलीला गमन करतात. हे सर्व परमेश्वराने त्यानंतर तिथून निघाल्यानंतर पिंपळवाडी अग्निष्टिके वस्ती झाली. आता ह्या ज्या लीळा आहेत, खडकुलीच्या लीळा एकत्र करून आपण त्या समजून घेतलेल्या आहे. जर वेगवेगळ्या बघितल्या असत्या तर त्यातलं जे मर्म आहे, तत्व आहे, सिद्धांत आहे, त्यातलं जे लागलेपण आहे, जी सात्विकता आहे ती आपल्या लक्षात आली नसते. या लीळा वेगवेगळ्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये झालेल्या आहे, परंतु या एकत्र बघितल्यानंतर आपल्या ते लक्षात आल्या, जाणवल्या, त्यातलं सत्व आपल्या हृदयामध्ये उतरलं. आणि त्यानंतर देव आता पिंपळवाडी अग्निष्टिके वस्ती करतात. ज्या ज्या ठिकाणी देवाची वस्ती आहे त्या त्या ठिकाणी बाईसा जे दररोजचं विधी आहे तो देवाच्या ठिकाणी करतात. पूजा अवसर होतो, वस्ती होते, दुसऱ्या ठिकाणी निघतात. त्यानंतर देवळाना वस्ती होते, सविता नागनाथी वस्ती होते आणि मग ब्राह्मणीय वस्ती होते. त्यानंतर सर्वज्ञांनी ब्राह्मणीला गमन केलं. तेव्हा तिथे कमळ नायक जे भेटले त्यांनी सर्वज्ञांना दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि सर्वज्ञांना विनंती केली, जी गोसावींनी माझ्या घरी आगमन करावं. हे कमळ नायकाची देवाची अगोदर भेट झालेली आहे, ओळख आहे त्यांची. आता देवाची पुन्हा भेट झाल्यानंतर त्यांनी देवाला विनंती केलेली आहे आपल्या घरी यावं आणि देवानी त्याची विनंती ऐकली, स्वीकारली, त्यांच्या घरी गमन केलं आणि त्यांनी आपल्या घरी नेल्यानंतर ओसरीमध्ये आसन रचलं, त्यावर सर्वज्ञ उपविष्ट झाले आणि मग ते आपल्या पत्नीला आवाज देतात की गोसावींना दंडोत करा या. ती आली, सर्वज्ञांना तिनं दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. सर्वज्ञ म्हणाले, बाई का दुःखी आहात? मूलबाळ नाही म्हणून दुःखी आहात. देवाला किती काळजी आहे, देव सर्वज्ञ आहे, देवाला माहीत आहे. हे ब्राह्मण कुटुंब अत्यंत सात्विक आहे, संस्कारी आहे, त्यांना मूलबाळ नाही आहे. अत्यंत दुःखिष्ट असूनही मात्र देवाला ते सांगत नाही, अपेक्षा करत नाही की आम्हाला मूळ द्या. परंतु त्यांचं दुःख पाहून परमेश्वर स्वतःच म्हणतात की बाई खूप दुःखी आहात, मूलबाळ नाही म्हणे तुम्हाला. आणि मग श्रीकराने तिच्या पाठीला स्पर्श करतात. ती म्हणाली, जी सगळं दुःख नाहीसं झालं जी. एवढं म्हणूनही ती म्हणत नाही की मला मूलबाळ द्या, मला खरंच मूलबाळ नाही आहे. देवानी श्रीकराने तिच्या पाठीला स्पर्श करताच ती म्हणते, देवा आता दुःख सर्व गेलं, आता मूलबाळ झालं काय नाही झालं काय, तुम्ही भेटले, गोसावींचं दर्शन झालं, आता मी सुखी होईन, मी आता सुखी झाले. अशा पद्धतीनं तिनं निरपेक्ष भावना निर्माण केली. कितीतरी लोक आज धर्मामध्ये आले फक्त या अभिलाषेपोटी, मुलं बाळं व्हावं, जे मुलं आहे त्यांचं लग्न व्हावं, ते लग्न झाले तर घरदार व्हावं, इस्टेटी भेटाव्यात आणि सारं आयुष्य त्याच्यामध्ये मागण्यामध्ये त्यांचे आयुष्य गेलेलं आहे.
परंतु धर्माचा जो खरा अर्थ आहे, बोध आहे, अहेतुक भाव आहे, परमेश्वराची जी भक्ती आहे, ही मात्र त्यांचं आयुष्य जातं तरी कळत नाही, लक्षात येत नाही. देव आपल्याला का भेटला, कशासाठी भेटला आहे, हे तर कर्मवश आपल्याला पावणारच आहे, भेटणारच आहे. ही सर्वात मोठी जी श्रीमंती आहे का, जो परमेश्वराने आपल्याला बोध देऊन परमेश्वराची जाणीव करून परमेश्वराची ओळख करून दिलेली आहे, आणि तो परमेश्वर आपल्याला समजला आहे. त्या परमेश्वराला आपण दररोज नामस्मरणाने आळवतोय, आठवतोय, प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्यांच्या ते लेखी नसतं, कारण उद्देश तोच असतो, काहीतरी आजार झाला म्हणून धर्मात आले, संकट आहे म्हणून धर्मात आले, मुलं बाळं नाही म्हणून धर्मात आले. परंतु ते संकट, ते मुलं बाळं नाही म्हणून असलेली अडचण, आजार, हे पॉझिटिव्ह जर विचार केला, होकारात्मक विचार केला, तर ते त्यांचे उपकारक आहे. कारण त्याच्यामुळं ते परमेश्वराच्या धर्मात आले. परमेश्वराला आल्यानंतर, भजन पूजन केल्यानंतर दृष्टपर का होईना परमेश्वर त्यांना कळाला, परमेश्वराचं नाम झालं. परंतु हे सर्व झाल्यानंतर तरी आपण अहेतुक परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा, हा उद्देश ठेवून जर आपण करायला लागलो तरीही परमेश्वर आपल्याला भेटू शकतो. त्याचं सारं आयुष्य आपण घालू नये. ती बाई खूप सुखी झाली. ती म्हटली, बाबा मी आता सुखी झाले, मला आता जे दुःख आहे ते सर्व निघून गेलं म्हटले, मला आता काही नको. तिनं मग सर्वज्ञांचं श्रीचरणाचं प्रक्षालन केलं, पडधनी ओळखवली, मर्दाना माज्ञे झाले, पूजा आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला, आणि मग तिथेच परमेश्वराची वस्ती झाली. दुसऱ्या दिवशी देव तिथून निघता सुरेगावी वस्ती होते. परंतु त्या बाईनं न मागताही परमेश्वराला तिचं दुःख, तिचं निवारण केलेलं आहे. वर्षानंतर त्याच दिवशी तिला त्याच नक्षत्रात एक शतायुषी पुत्र होतो, आणि तो पुढं आता लीळाचरित्रामध्ये कुठंतरी त्याचा उल्लेख येईल आपल्याला. न मागताही देणारा जर परमेश्वर आहे तर आपण का मागावं, परंतु मागण्यामध्येच आपलं सारं आयुष्य जातं आहे. परमेश्वर सर्वज्ञ असं म्हणायचं आणि देवाकडे विडे वाहून वाहून काहीतरी मागतच राहायचं. ही आपली जीवाची जी प्रवृत्ती आहे, जोपर्यंत बदलत नाही, अहेतुक भाव, अदृष्ट भाव, परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने आपली भक्तीला सुरुवात होत नाही, तोपर्यंत परमेश्वराचं साह्य होत नाही आणि परमेश्वरही आपल्याला भेटू शकत नाही. हे सिद्धांत आपण समजून घेतले पाहिजे का देव भेटला म्हणजे आता सर्वच भेटणार, आणि सर्वच भेटलं. आता भेटल्या त्या व्यतिरिक्त काय, कारण देवाच्या पलीकडं काहीच नाही आहे. जे बी आहे ते सर्व अलीकडचं आहे, आणि देव भेटल्यानंतर अलीकडची अपेक्षा करण्यात अर्थ काय. जो शेवटचा भेटला आहे, जो सर्वात पलीकडचा भेटला आहे, त्याच्या पलीकडचं काही मागावं, परंतु पलीकडची बुद्धीच आपल्याला नसते. आपण अलीकडसाठी त्या परमेश्वराकडे गेलेलो असल्यामुळं त्या अलीकडचंच मागत राहतो. आणि ते कर्मवशे देव म्हणतात, कर्मवशे तुम्हाला तर सर्व भेटणारच आहे, त्यासाठी मागण्याची आवश्यकता नाही. तिथून देव मग आता सुरेगावी वस्ती होते, गळनिंबा वस्ती होते, एक एक दिवसाची वस्ती करत करत पुढं आता जामगावी वस्ती, सुरेगावी वस्ती, छिन्नपापी अवस्थान होतं. आणि त्यानंतर पुन्हा परमेश्वर घोगरगावी येतात. आता या घोगरगावीमध्ये मायलेकीचे गुरु सराळ्याला होते. एक मायलेकी परमेश्वराच्या दर्शनासाठी येतात, त्यांना देवाची आवड निर्माण होते, परंतु त्यांनी अगोदरच गुरु केलेले असतात. त्यांचे नाव निश्चय अनुभव. त्या दोघी त्यांच्या भेटीसाठी जायच्या, त्यांच्याकडे जायच्या आणि तशाच सर्वज्ञांकडे पण यायच्या. एके दिवशी असंच त्यांना गुरुसाठी लाडू करायचे होते, आणि ते लाडू करता करता जी लेक होती, मुलगी होती, ती आईला म्हणते, आई ग, श्री चांगदेवराव गोसाव्यांसाठी आपण दर्शनाला जातच असतो, त्यांच्यासाठी मी 5 लाडू बनवते, आणि बाकीचे आपल्या गुरूंना बनवायचेच आहे, तर त्याच्यातच 5 लाडू बनवते. आपण देवाला श्री चांगदेवरावळांना देऊ, आणि नंतर तसेच आपल्या गुरूंना लाडू देऊ. ती बी मान्य करते. ती म्हणते चांगली गोष्ट आहे, कर म्हटले. आणि अशा पद्धतीने त्यांनी लाडू केले, देवासाठी 5 आणि बाकीचे आपल्या गुरूंसाठी. आणि जेव्हा ते दिरुडीत भरले आणि गुरूंसाठी निघाल्या, गुरुकडं जाण्यासाठी, त्यांचं मन परिवर्तन झालं, मत परिवर्तन झालं. आता देवाला त्यांना अनुभव द्यायचा आहे, अनुभूती द्यायची आहे, प्रचिती द्यायची आहे. हा योगायोग नसतो, परमेश्वराने नियोजित केलेला कार्यक्रम असतो, आपल्या लक्षात येत नाही. त्यांनी बनवले देवासाठी 5च लाडू, गुरूंसाठी लाडू. गुरुवर निष्ठा आहे, भाव आहे, परंतु तो गुरु कसा आहे, काय आहे, जोपर्यंत प्रसंग घडत नाही, आपल्याला अनुभव येत नाही, तोपर्यंत आपल्यालाही लक्षात येत नाही. पूर्वीचे लोक म्हणायचे, मनुष्य ओळखायचा असेल तर प्रवास करून बघा आणि व्यवहार करून बघा. तो प्रवास आणि तो व्यवहार
आपला ज्याच्याबरोबर होतो त्याला आपल्याला ओळखता येते, परंतु आपली बुद्धी त्या पद्धतीनं उघडी असली पाहिजे. आपली आंधळी भक्ती, आंधळी निष्ठा जर असेल तर आपल्याला कधीच कळत नाही. आणि ती आंधळी निष्ठा या बायांची असल्यामुळे देवाला आता त्याच्यातून प्रचिती देऊन त्यांना तिथून काढायचं आहे आणि मोठ्या पदाला घेऊन जायचं आहे. त्यांच्या मनात येतं, म्हटले आपण आता काय करू, श्री चांगदेव राऊळांकडेच जाऊ, अगोदर सर्व लाडू त्यांनाच देऊ, नंतर आपल्या गुरुचे बनवू आणि नंतर त्यांना देऊ. अशा पद्धतीनं ते सर्वच आई मुलगी म्हटल्यानंतर आईलाही नावीलाज होता. आई म्हणते ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि ती म्हटली असंच करूया, तू म्हणते तसं. आणि अशा पद्धतीनं सर्वज्ञांचा सकाळचा पूजावसा झालेला आहे. अशा वेळेस त्या दोघी सर्वज्ञांजवळ येतात, पानसुपाऱ्या भेट म्हणून देतात, दंडोत घालून श्रीचरणावर मस्तक टेकवतात आणि सर्वज्ञांसमोर दुर्डी ठेवतात लाडूची. सर्वज्ञांनी त्यातले आपले 5 लाडू मात्र निवडून घेतले. त्यांना द्यायचे देवाला सर्व लाडू, परंतु त्यांनी अगोदर बनवले फक्त देवासाठी 5च लाडू. आणि यातच सारं गुह्य आहे, रहस्य आहे. देवाने बरोबर त्यांनी जे 5 लाडू देवासाठी बनवले होते तेच लाडू उचलले आणि स्वीकारले, घेतले. आम्ही सगळे लाडू घेणार नाही म्हटले, आम्ही आमचे 5 लाडू घेतले म्हटले, बाकीचे ज्यांचे आहे त्यांच्यासाठी घेऊन जा म्हटले. आणि त्या म्हणाल्या जी हे सगळे आपलेच आहेत, आपल्यासाठीच आणलेले आहेत. देव म्हणतात नाही, आमच्यासाठी तुम्ही 5 बनवले होते ते आम्ही घेतले, ज्याच्यासाठी बाकीचे बनवले त्यांना तुम्ही देऊन टाका. आणि मग त्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं काय गोसाव्यांना कळालं की आपण देवाला 5 लाडू बनवणार होतो, ते बनवले पण नंतर आपलं मत परिवर्तन झालं आणि सारे लाडू घेऊन आलो. नंतरसुद्धा देव म्हणतात मला 5च बनवले होते, मी 5च घेतले आणि तेच घेतले, आता ज्याचे आहे त्याला देऊन टाका. त्यांना आश्चर्य वाटलं आणि इथून त्यांच्या परिवर्तनाची नांदी आहे ती सुरू झाली. त्यांना नाविलाज झाला. त्यानंतर ते आता देवाचं दर्शन घेऊन निघाले आपल्या गुरुकडं. नृसिंहानुभवांना भेटल्या, ते बाहेरच बसले होते. त्यांच्या पुढे ते लाडूंची दुर्डी ठेवली, दंडोत घातले. आणि आता बाया तशा भोळ्या असतात, त्यांनी सर्वच वृत्तांत आपल्या गुरुला सांगितलं की बाबा असं असं झालं, आम्ही तुम्हाला लाडू बनवणार होतो, मग श्री चांगदेव राऊळांकडं 5 लाडू बनवणार होतो, बनवले पण नंतर आमचं मत परिवर्तन झालं, तुमच्यासाठी सर्व लाडू आम्ही नंतर बनवणार, त्यांना सारे देऊ असं म्हटल्यानंतर त्यांनी त्यांची 5च घेतले आणि बाकीचे त्यांना जे आहे त्यांना द्यायला लावले. असं म्हटल्यानंतर ते जे साधू होते त्यांनी त्या दुर्डीला लात मारली. ते म्हटले तुम्ही नालायक आहात म्हटले, माझ्यासाठी मला गुरु करतात, माझ्या शिष्य असून इकडं तिकडं जातात, याला त्याला लाडू देतात आणि वरून मला येऊन सांगतात. अशा पद्धतीनं ते चिडले आणि त्यांनी त्या बायांना घाणघाण शिव्या देऊन हाकलून दिलं. आता त्यांच्या डोक्यात तूप पेटली, आता प्रकाश पडलेला आहे आणि ते स्वतः निघून गेले गुंफेमध्ये. आता आई म्हणली आम्ही याचीच वाट पाहत होतो म्हटले, नाविलाज होतो. आता कधीतरी गुरु केलेले असतात, भावनेत आपण अडकलेलो असतो आणि मग आता तो कसा सोडायचा, काहीतरी कारण पाहिजे. आणि आपण भावनेत अडकलेला असल्यामुळे किती काही असलं तरी माझ्या भल्यासाठीचे, हितासाठीचे असं म्हणून गुरुवरती अभिमान घेऊन आपण गुरुला सोडत नाही. असे अनुभव आम्हाला बरेच येतात. अन्य लोक येतात, सर्व समजते बाबा पण आम्ही अगोदरच गुरु केलेला, आता डबल कसं काय गुरु करायचं. आणि मग मला समजावतं लागतं त्यांना की तुम्ही अनेक गुरु केले, आई गुरु केली, वडील गुरु केले, भाऊ आहे, बहीण आहे, समाज आहे, जितके शिकले तुम्ही त्या प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला अनेक शिक्षक भेटले, हे गुरुच आहे. चांगला गुरु जेव्हा भेटतो तेव्हा वाईट गुरुला सोडावं लागतं. पहिलीतला शिक्षक खूप चांगला होता म्हणून तुम्ही पहिलीतच बसले नाही, तुम्ही दुसरीत गेले आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अनेक चांगले गुरु तुम्हाला पुढं पुढं भेटत गेले. एकाच गुरुला जर आवडीत बसले असते तर तुम्हाला काहीच भेटलं नसतं, तुमची प्रगती झाली नसती. मग त्यांच्या लक्षात येतं आणि मग ते उपदेश घ्यायला तयार होतात. एक मानसिकता असते की आता एकदा गुरु केला आता काय बदलायचं, चाललं आहे आपल्या नशिबात, हेच होतं. अशा पद्धतीने ती मानसिकता सहजासहजी तुटत नाही, परंतु बौद्धिकतेने विचार करून, चिंतन करून जो बोध आहे, ज्ञान आहे, त्यातला समज निर्माण करून आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर त्यातलं आपलं लक्षात येतं. आणि मग त्यांच्या ते लक्षात येलं. ते म्हटले आपल्याला हेच पाहिजे होतं, परंतु नाविलाज होते आपले गुरु, काय करणार म्हटले. आणि त्यांचं आता आपल्याला सर्व उघड झालेलं आहे. चल ग म्हटले, आपण आता सर्वज्ञांच्या दर्शनाला जाऊ आणि सर्वज्ञच गुरु करू म्हटले. आता आपल्याला हे नको म्हटले.
आणि त्यानंतर सर्वज्ञांकडे ते आले, दर्शन घेतलं, सर्व सांगितलं आणि सर्वज्ञांसमोर बरोबर ते आता खडकुलीला आलेले आहे. त्या देवाबरोबर राहायला लागल्या आणि त्यांचंच नाव आहे खी आणि गोई. त्याग तो खी गोईचा. देवाने त्यांचं अत्यंत गौरवोद्गार काढलेले. या खोई गोईचं अनुसरण झालेलं आहे आणि त्या दैवभाग्याच्या परमेश्वराबरोबर राहायला लागल्या. त्यांनी बुद्धीचा विचार केला, चिंतन केलं, प्रयत्न केला, जे चुकीचं ते सोडलं म्हणून योग्य भेटलं. आपल्या जीवनामध्ये चुकीच्या बऱ्याच गोष्टी असतात, विचार असतात, संगत असते, सवयी असतात. जोपर्यंत त्या चुकीच्या गोष्टी आपण सोडत नाही तोपर्यंत चांगल्या गोष्टी आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून तिथून परत परमेश्वर त्या घोगर गावाला वस्ती होते, नंतर सुरेगावी वस्ती होते, पेरा संगमी वस्ती होते, गळनिंबा वस्ती होते, गटसिद्धनाथाला वस्ती होते, खडकाळी अवस्थान. अशा पद्धतीने देव परत पुन्हा खडकाळीला आलेले आहे. आणि या खडकाळीला आल्यानंतर अनेक भक्तांची आता परमेश्वराची भेट होणार आहे. परंतु परमेश्वरांनी आपल्याला जो बोध आणि जाणीव या लीलांमधून जो समज दिलेला आहे, तो समज आपल्या जीवनामध्ये उतरून ज्या आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी आहे, वाईट कर्म आहे, वाईट संगत आहे, वाईट विचार आहे, जे जे वाईट आहे ते जर आपण सोडलं तर परमेश्वर आपल्याला चांगलं ते देणार आहे. समर्थवादावरती निष्ठा ठेवून ह्या अडीअडचणी संकटावरती मात करत राहिलो आणि सातत्यपूर्ण प्रयत्नवादी राहून परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा, ही विचारधारा, हा हेतू मनात ठेवून कुठेही असमाधानी जर राहिलो सततच, यातून बाहेर पडायचं. हे जे करतो आहे एक परमेश्वर प्राप्तीच्याच अनुषंगाने करतो आहे. मग स्थानवंदन असेल, क्रिया असेल, प्रसादवंदन असेल, जी बी धार्मिकता आपण करतो आहे ती परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने करतो आहे, अहेतूक करतो आहे. तोची भेटावा, तोची मिळावा या भावनेने करतो आहे. त्यात समाधान न पावता कुठं भेटेल या परमेश्वराची शोधणी आपण जर करत राहिलो तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.